उसमें नहीं है मैडम कोई। और ये 5 साल में हमने जो काम किए हैं ये बुक में नमस्कार, बहुजन शक्ती न्यूजमध्ये स्वागत आहे। जे विधानसभा क्षेत्रामध्ये आहेत, आता आपण आहोत वार्ड क्रमांक 89 मध्ये। यामध्ये मनसे आणि शिवसेना याच्या युतीच्या उमेदवार आहेत हर्षला मोरे। आज त्या निवडणुकीला सामोरे जातात। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। हे कोणत्या मुद्द्यांवर निवडणुकीला सामोरे जातात? वर्षापासून डीआरपीचं काम सुरुवात झालीच नव्हती, पण आता डीआरपी मध्ये अदानी त्यांनी सर्वे सुरू केला आहे आणि लोकांना पात्र अपात्र याच्यामध्ये सगळे आता गोंधळ सुरू झालेला आहे। एक तर आहे की धारावी डीआरपीने त्यांचा प्रोजेक्ट, त्यांचा प्लॅन हा लोकांसमोर मांडलेला नाहीये। लोकांना घरं कुठे मिळणार आहेत, किती स्क्वेअर फीट मिळणार आहेत, कारण अपात्र पात्र याच्यामध्ये मला घर मिळेल की नाही तेच, किंवा मला दुसरीकडे कुठे पाठवतील का धारावीच्या बाहेर, तर हे सगळे प्रश्न आहेत। पण मी एकच आश्वासन देते की धारावीतील प्रत्येक जे स्ट्रक्चर आहे त्या प्रत्येक स्ट्रक्चरला धारावीमध्ये इथेच घर मिळालं पाहिजे। इकडनं एकही माणूस धारावीच्या बाहेर जाता कामा नये, हा माझा मुद्दा आहे। नागरिक सुविधा, रस्ते, स्वच्छता यासोबत धारावीमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न गाजतोय तो धारावी पुनर्विकासाचा। या मुद्द्यांवर हर्षलाताई मोरे यांनी केला आहे। याच्यावरून घराला घर देण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। हा मुद्दा या येणाऱ्या निवडणुकीमध्ये गाजणार आहे। मागील विधानसभेमध्ये पण हा धारावीचा मुद्दा गाजला होता, पण ही आता पूर्ण महापालिकेची निवडणूक डीआरपी वरच गाजणार आहे। अदानीच्या विरोधात त्यांचा तीव्र संताप त्यांनी आपल्या बातचीतमध्ये व्यक्त केलेला आहे। अपडेटसाठी पाहत राहा बहुजन शक्ती न्यूज। मंगेश म्हात्रे, मुंबई।